मुंडे ह्या जो काही काळ मागचा जो पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी ज्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ते वागले की ठीक आहे, विरोधात जरी आम्ही आमदार असलो किंवा दुसऱ्या अपोजिशनमध्ये जरी बसलो असलो, एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं सुद्धा अधिकार आम्हाला त्यांनी दिला नाही. आपण बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं असेल तर कुणीही उठून नारळ फोडायचं, हा विषय एकदम चुकीचा आहे. कोणत्याही हेडवरती कुठेही पैसे त्यांनी सरकवलेले आहेत आणि ते पुराव्यासहित दिलेले आहेत. नक्कीच भविष्यामध्ये या सगळ्याच गोष्टी उघडकीस येतील आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या नियोजन डीपीडीसीच्या माध्यमातून जे काही पैसे येतील आणि ही जी चौकशी लावली त्या अनुषंगाने अधिकारी सुद्धा आता घाबरले आणि जिथं आता पैसे पडतील ते चांगल्या पद्धतीची कामं जिल्ह्याभरात या विषयासंदर्भातले होतील. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आरोप करत होता की 5 वर्षांमध्ये कधी आम्हाला समान वाटा या मतदारसंघाला मिळाला नाही. अजित पवारांनी तसं काही तुम्हाला आश्वासन दिलं का? तुम्हाला अपेक्षा वाटतात की समान वाटा तुम्हाला मिळेल? त्या दिवशी अजितदादांनी डीपीडीसीमध्ये सगळ्या मतदारसंघातला विषय ऐकून घेतला. महत्त्वाचा विषय माझा जो बीड नगरपालिकेचा होता की जी काही थकबाकी होती आणि त्याच्यामुळे जो 25 MLTचा तयार झालेली योजनासुद्धा थांबली होती MSEBची थकबाकी न भरल्यामुळे, तर तो सुद्धा विषय दादांनी तिथं मार्गी लावलेला आहे. आणि त्यांनी हे सुद्धा आश्वासित केलं की जरी विरोधी बाकावरती असली तर त्यांच्या अडचणी किंवा अजितदादाची काम करण्याची पद्धत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, अडचण कुठेही येणार नाही मतदारसंघामध्ये विकास कामाच्या संदर्भात असं मला वाटतं.